हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरची CET साठी थेरी बघणार आहोत. जी थेरी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी खूप यूज होणार आहे. आणि शेवटी व्हिडिओच्या शेवटी मी काही शॉर्टकट्स तयार केलेले आहेत. काही शॉर्टकट्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्या शॉर्टकट्सवरनं आपण डेरिव्हेटिव्हचे खूप सारे एक्झाम्पल फक्त 10 ते 15 सेकंदात सॉल्व्ह करू शकतो. असे सगळे शॉर्टकट व्हिडिओच्या शेवटी आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही थांबून राहा. शेवटी तुम्हाला शॉर्टकट्स देईल. पण स्टार्टिंगपासून आपण डेरिव्हेटिव्हचे अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक सगळे फॉर्म्युले या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर स्टार्ट करूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन. आता अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे काय? तर सोपं आहे. दोनच टाईपचे फंक्शन असतात, एक अल्जेब्रिक, दुसरे ट्रिग्नोमेट्रिक. तर आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे काय आहेत ते म्हणजे साइन, कॉस्टाइन, कॉट, सेक आणि कोसेक. हे 6 सोडून कोणतेही आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स नाही आहेत आणि त्याचे इन्व्हर्सेस बस. मग बाकीचे कोणते उरले तर लॉग एक्स, अजून रूट एक्स वगैरे सगळे अल्जेब्रिक मध्ये येतात. तर आपण स्टार्ट करूया. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह आपला 1 असतो. सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज 0. थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन इज n इंटू एक्स रेज टू n मायनस 1. या फॉर्म्युलाला आपण पॉवर फॉर्म्युला असंही म्हणतो. फोर्थ नंबरला डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1/2 रूट एक्स. आता हे जे फॉर्म्युला आहे ना, रूट म्हणजे एक्सचा पॉवर 1/2. 1/2 घेऊन आपण हा फॉर्म्युला सुद्धा त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. नेक्स्ट वन डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x. 1/x चा डेरिव्हेटिव्ह असतो -1/x². आता हे सगळे आपण एक्सच्या पॉवर मधले फॉर्म्युले घेतले. आता हे सोडून नेक्स्ट फॉर्म्युले असतील डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x is e raised to x. Next derivative of a raised to x is a raised to x into log a. Next derivative of log x is 1/x आणि log चा जर बेस आपला a असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x टू द बेस a, याचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी आपल्याला अगोदर चेंज ऑफ द बेस रूल वापरावा लागतो. म्हणजे चेंज ऑफ द बेस रूल काय असतो लॉगचा? लॉग एक्स अपॉन लॉग ए. तर लॉग ए हे काय फंक्शन नाही, हा कॉन्स्टंट आहे, तो ऍज इट इज राहील. आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, त्यामुळे याचा आपला डेरिव्हेटिव्ह आला 1/x इंटू लॉग ए. हे सगळे आपले फॉर्म्युले झाले डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शनचे. तर हे पटकन लिहून घ्या. हे पटकन लिहून घेतले की आपण ट्रिग्नोमेट्रीकडे जाऊया. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण हे सगळे फॉर्म्युले लिहू शकता. आता आपले नेक्स्ट फॉर्म्युले जे आहेत ते डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपले 6 असतात. त्या 6ही फंक्शनचा आपण काय घेणार? डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. तर फर्स्ट फंक्शन म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. तर फिजिक्समध्येही याचे फॉर्म्युले असतात, कारण फिजिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन दोन्ही लागतात. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स. सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस ऑफ साइन एक्स. थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज मायनस ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आणि लास्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स असतो आपला मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स. हे 6 फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. या 6 फॉर्म्युल्यावरून आपण सगळे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले किंवा ट्रिग्नोमेट्रीचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. आता यामध्ये एक सिक्वेन्स असे की यामध्ये एक रूल असा आहे की ज्या फंक्शनचं स्टार्टिंग सी पासून होतंय त्याचा डेरिव्हेटिव्ह आपला निगेटिव्ह होतोय. म्हणजे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस, अजून कोसेकचा पण मायनस, स्टार्टिंग सी ने होणार आहे. आणि कॉटेक्स पण सी ने स्टार्ट होतो, त्याचा पण आन्सर आपलं मायनसच येतो. एवढे 6 डेरिव्हेटिव्ह आपण ट्रिग्नोमेट्रीचे घेतले. एवढे पटकन तुम्ही लिहून घ्या. आता डेरिव्हेटिव्हचे काही रूल्स असतात, ते रूल्स आपण पटापट एका मागोमाग लिहून घेऊया.
फर्स्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ के इंटू यू. आता खूप वेळेस के आपण कॉन्स्टंटच अज्युम करत असतो. इथे पण हा के आपण कॉन्स्टंटच अज्युम केलेला आहे. आता हा जो के आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आपण फॅक्टर आउट करू शकतो, बाहेर काढू शकतो. म्हणजे मी जर के बाहेर घेतला तर डेरिव्हेटिव्ह कोणाचा उरलाय फक्त du बाय dx चा. दिस इज माय फर्स्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. नाव सेकंड रूल मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस v. आता हे u आणि v काय आहे तर u आणि v आपले फंक्शन ऑफ x आहेत. म्हणजेच काय, u आपला रूट एक्स असू शकतो, लॉग एक्स असू शकतो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपला साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स काहीही असू शकतं. पण इन जनरल आपण u इज फंक्शन ऑफ एक्स असं घेतलेलं आहे. u आणि v हे दोन फंक्शन जर आपले फंक्शन ऑफ एक्स असतील तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेटली घेऊ शकतो. म्हणजेच काय, du बाय dx प्लस dv बाय dx. म्हणजे प्लस असेल तर प्लस आणि ऑब्विसली मायनस असेल तर आपण साइन मायनस देणार. नेक्स्ट फॉर्म्युला d बाय dx ऑफ u इंटू v. आता u इंटू v म्हणजे काय तर दोन फंक्शनचा प्रोडक्ट आलाय. प्रोडक्ट म्हणजेच मल्टिप्लिकेशन जर असेल तर आपण एक लक्षात ठेवा की डेरिव्हेटिव्ह आपण दोन्ही फंक्शनचा ऍट अ टाइम घेत नाही. कोणातरी एकाच फंक्शनचा आपण काय घेत असतो, डेरिव्हेटिव्ह घेत असतो. मग एक आपण सिक्वेन्स तयारी करूया. कसली की u ॲज इट इज आणि कोणाचा डेरिव्हेटिव्ह, आता v चा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करणार. म्हणजे dv बाय dx प्लस आता v चा डेरिव्हेटिव्ह घेतलाय, मग आता v ॲज इट इज आणि u चा डेरिव्हेटिव्ह du बाय dx. या रूलला आपण u इंटू v रूल असंही म्हणतो. नेक्स्ट रूल u अपॉन v करू. आता u अपॉन v म्हणजे दोन फंक्शनचं डिव्हिजन आहे. आता डिव्हिजन साठी आपल्याला सिक्वेन्स खूप मॅटर करते. मग आता u अपॉन v पैकी v डिनॉमिनेटर आहे तर आपण v फंक्शन ॲज इट इज ठेवतो. u फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे du अपॉन dx. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण प्लस घेत असेल तर डिव्हिजन मध्ये आपण मायनस घेणार. आता u चा डेरिव्हेटिव्ह घेतला असेल तर u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन x अपॉन v स्क्वेअर. हे झाले आपले सगळे डेरिव्हेटिव्हचे रूल्स. राईट डाऊन फास्ट. आता जो आपला नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. प्रचंड इम्पॉर्टंट आहे आणि खूप सोपं आहे. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, अगोदर कंपोजिट फंक्शन म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. एफ ऑफ जी ऑफ एक्स या टाईपच्या फंक्शनला आपण कंपोजिट फंक्शन असं म्हणतो. मग आता याचं एक फंक्शन मध्ये एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आता आपलं एक फंक्शन म्हणजे साइन ऑफ एक्स असतं. मग या एक्स ऐवजी जर एखादं वेगळं फंक्शन आलं तर त्या फंक्शन आपण कंपोजिट फंक्शन असं म्हणतो. आता साइन हे एक फंक्शन आहे आणि त्याच्या आतमध्ये ई रेस टू एक्स हे वेगळं फंक्शन आहे. या फंक्शनला मी वडापाव फंक्शन असं पण म्हणतो. वडापाव फंक्शन म्हणजे काय बरं, आपला जो वडापाव असतो त्याच्यामध्ये पाव बाजूला आणि आतमध्ये वडा असतो, हे काहीतरी त्यासारखं दिसतंय. म्हणजे बाहेरून साइन आणि एक्सच्या ऐवजी ई रेस टू एक्स, म्हणून याला वडापाव फंक्शन किंवा कंपोजिट फंक्शन आपण असंही म्हणूया. मग आता या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागतो. आता मी अजून एक फंक्शन देतो, साइन एक्स इंटू टॅन एक्स. हे फंक्शन कंपोजिट फंक्शन असेल का, तो ऑब्व्हियसली नाही. म्हणजे काय, साइन एक्स आणि टॅन एक्स हे दोन वेगवेगळे फंक्शन आहेत आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं आलंय. या दोघांमध्ये काय फरक दिसतोय, हे दोन फंक्शन वेगवेगळे आहेत पण या फंक्शन मध्ये साइन बाहेर आहे आणि आतमध्ये एक्सच्या ऐवजी ई रेस टू एक्स आलाय, म्हणून या फंक्शन आपण कंपोजिट म्हणणार. दिस इज आवर कंपोजिट फंक्शन, दिस इज नॉट आवर कंपोजिट फंक्शन. तर मग या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करू शकतो, तर सोपं आहे. आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स फाइंड करायचा असेल तर खूप सोपी कन्सेप्ट आहे. आता इथे मी दोनच फंक्शन घेतोय कंपोजिट मध्ये, कदाचित 3-4ही असू शकतात. तर खूप सोपं आहे. आपण जर बाहेरून अप्रोच केलं फंक्शनला तर एक लक्षात येतं की बाहेरून आपल्याला फर्स्ट फंक्शन एफ हे भेटत आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये जी ऑफ एक्स हे आतमध्ये सेकंड फंक्शन भेटत आहे. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह जर काढायचा असेल तर अगोदर कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढणार, एफचा की जीचा. तर ऑब्व्हियसली बाहेरून कोण अप्रोच होताना पहिलं भेटतं आपल्याला एफ, म्हणजे अगोदर एफचा डेरिव्हेटिव्ह. पण मागे मी तुम्हाला सांगितलं की आपण ऍट अ टाइम एकाचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, दोन्ही फंक्शनचा ऍट अ टाइम डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही. म्हणजे मी काय करणार, एफचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅशने डिनोट करणार. यामध्ये जी ऑफ एक्स आपण ॲज इट इज ठेवतो, जी ऑफ एक्सला आपण टचही करत नाही.
म्हणजे एफ डॅशचा डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एक्स ॲज इट इज इनटू आता कोणाचा डेरिव्हेटिव्ह बाकी जी ऑफ एक्सचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण कशाने डिनोट करतो जी डॅश ऑफ एक्स नाही. हा झाला माझा कंपोजिट रूल. मग आता मला जर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ रूट एक्स काढायचा असेल तर खूप सोपी कन्सेप्ट आहे. आपल्याला या दोघांचेही डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे. मग आता बाहेरून अप्रोच होताना फर्स्ट फंक्शन कोणतं भेटतं आपल्याला तर साइन फंक्शन भेटतंय. मग साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपला कॉस. आता आपण काय म्हटलोय ऍट अ टाइम एकाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काढता येईल का तर नाही. मग साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस घेतला, मग आतमध्ये जो रूट एक्स होता तो ऍज इट इज इनटू आता रूट एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचा आहे. मग रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला 1/2 रूट एक्स. इट इज माय द डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. अशा पद्धतीने खूप सारे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण ज्याच्यामध्ये आपण 3 फंक्शनचं कंपोजिशन घेऊया. अंडर रूट ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. सपोज या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर डेरिव्हेटिव्ह घेताना बाहेरून अप्रोच करत करत चालायचं आणि फंक्शनची सिक्वेन्स बघायची अगोदर. मग आता मी बाहेरून अप्रोच केलं तर माझं फर्स्ट फंक्शन जे मला भेटलं ते म्हणजे स्क्वेअर रूट फंक्शन. स्क्वेअर रूट पण एक फंक्शन असतं. जसं स्क्वेअर रूट एक्स आहे ना हे स्क्वेअर रूट फंक्शन आहे, तसं इथे आपल्याला फर्स्ट अप्रोच स्क्वेअर रूट, नंतर त्याच्या आतमध्ये लॉग आणि त्याच्या आतमध्ये एक्स स्क्वेअर असे 3 फंक्शनचं कंपोजिशन आपल्याला भेटतंय. मग आता स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे का तर सोपं आहे. स्क्वेअर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. देअरफॉर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट ऑफ आता रूट मध्ये कोण आलाय लॉग ऑफ एक्स स्क्वेअर ना, तो आपण ऍज इट इज इथे पुट करणार म्हणजे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. आता या स्टेपला या कन्सेप्टला आपण फक्त रूटचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता इनटू रूट नंतर कोणतं फंक्शन आहे तर लॉग. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो आपला 1/1 कोण लॉगच्या पुढे कोण आला एक्स स्क्वेअर. मग 1/x स्क्वेअर इनटू आता कोण उरलाय शेवटी फक्त एक्स स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो आपला 2x. आणि हे सगळं सिम्प्लिफाय करून 2 हे एकमेकांसोबत कॅन्सल झाले, हा एक एक्स याच्यासोबत कॅन्सल होत आहे आणि आपलं आन्सर आलं 1/x इंटू अंडर रूट ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. आय होप हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. पटकन लिहून घ्या, आपण पुढे जाऊया. आता येतात आपले सगळे इन्व्हर्स फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन म्हणजेच काय. आता आपण इन्व्हर्स फंक्शन जे आहे ते ट्रिग्नोमेट्रीचे डेरिव्हेटिव्ह आपण इन्व्हर्स फंक्शनचे घेऊया. म्हणजे फर्स्ट फंक्शन असेल माझं डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आपला डेरिव्हेटिव्ह असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. तर खूप सोपं आहे. साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/अंडर रूट ऑफ 1 - एक्स स्क्वेअर. आता याच्या समोरच मी सेकंड फंक्शन घेतो. सेकंड फंक्शन माझा असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स. खूप छोटासा फरक आहे या डेरिव्हेटिव्ह मध्ये आणि त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये. साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे त्यालाच फक्त मायनस साइन द्यायचा आहे. म्हणजे माझा आन्सर असेल -1/अंडर रूट ऑफ 1 - एक्स स्क्वेअर. दिस इज माय डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स. नाव थर्ड फॉर्म्युला. आपण ट्रिग्नोमेट्रीच्या व्हिडिओमध्ये साइन आणि कॉसची पेर असे असं बोललो होतो आणि इथे पण पेर सारखंच ते बिहेव करताय. म्हणजे एकाचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा निगेटिव्ह येतोय. मग आता दुसरी पेर पुढची कोणती असते आपली टॅन इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्सची. मग आता टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला लक्षात ठेवायचा आहे 1/1 + एक्स स्क्वेअर. टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/1 + एक्स स्क्वेअर. मग आता कॉट इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा असेल तर खूप सिंपल आहे. फक्त टॅन इनव्हर्सच्या डेरिव्हेटिव्हला आपण मायनस साइन देणार म्हणजे आन्सर आलं -1/1 + एक्स स्क्वेअर. हा झाला कॉट इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह. नाव द नेक्स्ट वन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनव्हर्स एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह थोडं यासारखं आहे साइन इनव्हर्स सारखं, फक्त थोडासा चेंज. काय चेंज आहे तर 1/रूट तर आहे पण रूटच्या बाहेर एक्स आणि अंडर रूट मध्ये या दोघांना इंटरचेंज करायचं आहे. म्हणजे इंटरचेंज करून काय आलंय एक्स स्क्वेअर -1. सेक इनव्हर्स हा असेल तर ऑब्विसली कोसेक इनव्हर्सला फक्त न्यूमरेटरला मायनस साइन द्यायचं. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनव्हर्स एक्स इज इक्वल टू -1/x अंडर रूट एक्स स्क्वेअर -1 इफ एक्स ग्रेटर दॅन 0. एवढे सगळे आपले इनव्हर्सचे डेरिव्हेटिव्ह आपण लिहून घेतले. राईट डाऊन फास्ट.
नाव लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. आता लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आपण कधी आणि का अप्लाय करायचं हे अगोदर बघूया आणि कसं अप्लाय करायचं हे पण इम्पॉर्टंट आहे. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन कधी येतं, ज्या वेळेस असे खूप सारे फंक्शन एकामेकासोबत कंपाईल असेल किंवा कंपोजिशन मध्ये असेल. म्हणजेच काय, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट टू 5 अपॉन साइन ऑफ एक्स स्क्वेअर असं खूप मोठं फंक्शन कंपोजिशन मध्ये असेल तर आपण लॉग रूल यूज करून या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. मग अगोदर आपल्याला लॉग रूल्स माहित पाहिजे की लॉग रूल आपले काय काय असतात. तर आपण इकडे स्टार्ट करूया लॉग रूल आपले. तर फर्स्ट रूल आपला लॉग ऑफ ए इंटू बी. तर लॉग ऑफ ए इंटू बी आपला असतो लॉग ए प्लस लॉग बी. या दोघांचाही सगळ्यांचा बेस आपला सेमच. लॉगचा जो इकडे बेस असेल तिकडे पण दोघांचा सेम लॉगचा बेस असेल. नेक्स्ट लॉग ऑफ ए अपॉन बी इज इक्वल टू, तर याचा डेरिव्हेटिव्ह लॉगचा रूल आहे लॉग ए मायनस लॉग बी. नेक्स्ट लॉग ऑफ ए रेस टू एम, या रूलला आपण पॉवर रूल असंही म्हणतो. नीट ऑब्झर्व करून बघा, लॉग ऑफ ए च्या पॉवरला जर एम असेल तर तो पॉवर लॉगच्या पुढे येतो. पुढे आला की आपल्याला भेटेल एम इंटू लॉग ऑफ ए. आणि लॉग ऑफ हे तीन रूल जरी यूज केले आपण लॉगच्या आता या कंडिशन मध्ये तरी आपल्याला एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करता येतात. आणि खूप इम्पॉर्टंट काय, तर फंक्शन रेस टू फंक्शन असेल म्हणजे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स असं जर काय असेल तर आपण या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग लॉग रूल यूज करू शकतो. तर याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट जो डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित पाहिजे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स. आपण एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह लॉगने आपण फाइंड आउट करूया. आता लेट सपोज y इक्वल टू एक्स रेस टू एक्स आपल्याकडे आहे. आपल्याला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर मी अगोदर दोन्ही साईडला लॉग अप्लाय करतो म्हणजे मला भेटेल लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स. ऑब्विसली जर पॉवर असेल तर पॉवर लॉगच्या पुढे येतो म्हणजे इकडे जो पॉवर आहे एक्स तो लॉगच्या पुढे येणार म्हणजे आपल्याला भेटेल लॉग y इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. नाव आता हे जे आपण लॉग रूल यूज करून आणलेलं आहे त्याला आपण आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार. तर लॉग y चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y इंटू dy बाय dx इज इक्वल टू, इकडे u इंटू v रूल आपण अप्लाय करू शकतो म्हणजे x ॲज इट इज लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस लॉग x ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1. इथे x एकमेकांसोबत कॅन्सल होत आहे, ते कॅन्सल जर केले तर आपला आन्सर आलं 1 प्लस लॉग x. पण हा जो डिवाइडला y आहे ना तो तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल आणि आपल्याला फायनली dy बाय dx इज इक्वल टू भेटला. हा y मल्टिप्लाय झाला आणि y ची व्हॅल्यू होती आपली x रेस टू x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x. दिस इज आवर डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू x. अशाच वेने तुम्ही फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर खूप सारे डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग लॉग फाइंड करू शकता. राईट डाऊन फर्स्ट. Now the next part is derivative of implicit function. इझी आहे पण याच्यामध्ये काय करायचं एकदा समजून घेऊया. इम्प्लिसिट म्हणजे काय की x आणि y दोघंही जर सोबत आले म्हणजे काय, तर एखादं इक्वेशन आपल्याला दिलंय एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस 3xy स्क्वेअर इक्वल टू 0 असं जर सपोज आपल्याला फंक्शन दिलेलं असेल आणि आपल्याला dy बाय dx फाइंड करायला लावला तर आपण याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण इथे y चा पण डेरिव्हेटिव्ह काढणार विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि x चा पण काढणार. फॉर एक्झाम्पल लगेच आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढूया. लगेच आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करू. याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर ऑब्विसली एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस आता या दोघांचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढण्यासाठी या दोघांमध्ये आपण u इंटू v रूल अप्लाय करू शकतो म्हणजे x ॲज इट इज y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx प्लस आता इथे मी ब्रॅकेट करतो म्हणजे आपण x इंटू वाय चा डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट मध्ये लिहितोय असा त्याचा अर्थ होईल. आता y ॲज इट इज आणि x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आपला 1 येतो प्लस आता 3xy स्क्वेअर आलेला आहे. इथे 3 कॉमन आपण घेऊया ब्रॅकेटच्या बाहेर आणि आता u इंटू v रूल आपण अप्लाय करू शकतो. मग परत x ॲज इट इज y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आता y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय
dx प्लस आता वाय स्क्वेअर ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इक्वल टू 0. आपली नेक्स्ट स्टेप काय असेल तर आपल्याला dy बाय dx फाइंड करायचा होता. तर या इक्वेशन मध्ये जो dy बाय dx च्या टर्म आलेले आहे ते आपण एकाच साईडला ठेवतो, बाकीच्या सगळ्या टर्म आपण इक्वल टूच्या त्या बाजूला पाठवतो आणि फाइंड आउट करतो dy बाय dx. तर इझिली आपण फाइंड आउट करू शकतो. फक्त लक्ष द्या, ब्रॅकेट्स ओपन करायची ही आपली पहिली स्टेप. नाव 2x इंटू एक्स dy बाय प्लस x इंटू dy बाय dx प्लस y प्लस 3 2 6xy dy बाय dx प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. नाव व्हॉट, नाव dy बाय dx आपण या दोन टर्म मधनं कॉमन काढू शकतो, बाकी सगळ्या टर्म आपण तिकडे पाठवणार. मग आता dy बाय dx जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये इथे फक्त x आहे, इकडे आपला प्लस 6xy आहे. आता इज इक्वल टू आपण कोणत्या टर्म तिकडे पाठवणार ज्यांना dy बाय dx अटॅच नाही अशा टर्म. म्हणजे अगोदर आपण पाठवूया प्लस 2x तिकडे गेला मायनस 2x आला, प्लस 3y स्क्वेअर तिकडे गेला मायनस 3y स्क्वेअर आलाय आणि प्लस y तिकडे गेला तर मायनस y आपल्याला भेटेल. आणि नेक्स्ट टर्म मध्ये आपण डायरेक्टली dy बाय dx चा आन्सर डायरेक्टली लिहू शकतो. dy बाय dx इज इक्वल टू मायनस 2x मायनस 3y स्क्वेअर मायनस y अपॉन x प्लस 6y. सो या पद्धतीने आपण इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. सो राईट डाउन. द नेक्स्ट पार्ट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आता पॅरामीटर म्हणजे काय तर आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट, रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट हे माहित होते. कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे x, y हे आपले कार्टेशियन कोऑर्डिनेट असतात आणि रेक्टँग्युलर किंवा पोलार कोऑर्डिनेट आपले r आणि थीटा असतात. तर पॅरामीटर आपण त्यांना पॅरामीटर असंही म्हणू शकतो. म्हणजेच काय, जर सपोज x इज इक्वल टू काहीतरी r थीटा मध्ये किंवा एखाद्या व्हेरिएबल मध्ये तुम्हाला इक्वेशन दिलेलं असेल, म्हणजे x इक्वल टू काहीतरी कॉस स्क्वेअर थीटा दिलाय, y इज इक्वल टू तुम्हाला साइन स्क्वेअर थीटा दिलाय, साइन क्यूब थीटा दिलाय आणि फाइंड आउट तुम्हाला dy बाय dx करायला लावलाय. फाइंड आउट dy बाय dx. तर खूप सोपं आहे. इथे पॅरामेट्रिकचा आपला फॉर्म्युला आहे dy बाय dx इज इक्वल टू. आता नीट ऑब्झर्व करून बघा, y हे फंक्शन थीटाचं आहे म्हणजे आपण y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटाने कॅल्क्युलेट करणार. म्हणजे dy च्या ऐवजी आपण न्यूमरेटरला dy बाय d थीटा असं लिहू शकतो. आणि ऑब्विसली x चे फंक्शन थीटाचं असल्यामुळे आपण x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा काढणार, तो आपण डिनॉमिनेटरला लिहून घेणार. आणि आता जर डायरेक्टली आपण डेरिव्हेटिव्ह बघितले, आता याचा डेरिव्हेटिव्ह खूप सोपा आहे. अगोदर पॉवर रूल 3 आला, पुढे 3 इंटू साइन स्क्वेअर थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा असतो कॉस थिटा. डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर थिटाचा आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा जर घेतला तर पॉवर रूल नुसार 2 पुढे 2 इंटू कॉस थिटा इंटू कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. तर कोण कोण कॅन्सल होते आपण बघितलं तर कॉस थिटा गेट्स कॅन्सल. साइन स्क्वेअर मध्ये एक साइन म्हणजे साइन इंटू साइन मी लिहू शकतो, म्हणजे एक साइन अपॉन साइन कॅन्सल झाला आणि आन्सर आला आपलं -3/2 साइन थिटा. दिस इज आवर पॅरामेट्रिक फंक्शन का डेरिव्हेटिव्ह. ओके, राईट ऑन यू कॅन. हायर डेरिव्हेटिव्ह. आता हायर डेरिव्हेटिव्ह खूप सोपे आहेत. फॉर सपोज एक्झाम्पल आपण घेऊया, y इज इक्वल टू लॉग एक्स आपल्याला एक्झाम्पल दिले आणि या फंक्शनचा सेकंड डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला फाइंड आउट करायला लावला तर y डॅश म्हणजे आपला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपला 1/x असतो. डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे y डबल डॅश तो 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x² असतो. या पद्धतीने आपण एका पाठोपाठ एक म्हणजे एका मागोमाग एक डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू शकतो. याच्या पुढेही सिक्वेन्स चालू राहील. अशा पद्धतीने आपण हायर डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. आता पुढे जाऊया नेक्स्ट कन्सेप्ट कडे. नेक्स्ट मध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत आपले सबस्टिट्यूशन. म्हणजे एखाद्या वेळेस एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता आलं नाही तर आपण हे सबस्टिट्यूशन मध्ये आपण एक्स ची व्हॅल्यू काहीतरी सबस्टिट्यूट करून आन्सर काढू शकतो. फॉर एक्झाम्पल जे आता काय दिलेलं आहे, या सबस्टिट्यूशन साठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे, ते आपण इथे यूज करावे लागतील. आता
ट्रिग्नोमेट्री वरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. आता ते 2 व्हिडिओज आहेत, त्याच्यापैकी सेकंड जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याचे सगळे फॉर्म्युले सापडतील. तर तो YouTube वरती मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन तो माझ्या YouTube चॅनल वरती बघू शकता. आता आपण इथे डायरेक्टली घेऊया एक्सप्रेशन. जर √1 - x² असेल तर आपण सबस्टिट्यूशन इथे काय घेतोय नीट लक्ष देऊन बघा. 1 - x² असेल तर x ची व्हॅल्यू आपण sin थिटा और cos थिटा काहीही घेऊ शकतो. का बरं? कारण 1 - sin² आपला cos² असतो आणि 1 - cos² आपला sin² असतो. सगळे सबस्टिट्यूशन फक्त 3 आयडेंटिटीज वरती डिपेंड आहे. ते म्हणजे sin² + cos² = 1, 1 + tan² = sec² आणि 1 + cot² = cosec². आता x ची व्हॅल्यू sin थिटा जर पुट केली तर 1 - sin² = cos². अंडर रूट मध्ये जर cos² असेल तर स्क्वेअर रूट कॅन्सल, आपल्याला रिझल्ट भेटेल तो म्हणजे cos थिटा. सिमिलरली cos थिटा पुट केला तर sin थिटा आणि sin थिटा पुट केला तर की cos थिटा. नेक्स्ट x ची व्हॅल्यू आता काय पुट करणार? सेकंड आयडेंटिटी कोणती? 1 + tan². म्हणजे x ची व्हॅल्यू मी tan थिटा जर पुट केली तर 1 + tan² आपला sec² असतो आणि स्क्वेअर रूट कॅन्सल केलं की आपल्याला रिझल्ट भेटेल sec ऑफ थिटा. नेक्स्ट x² - 1. आता जे आपण यूज केलं ना 1 + tan² = sec², तिथेच आपण हे यूज करू शकतो. म्हणजेच काय, आपल्याकडे आयडेंटिटी काय होती? 1 + tan² थिटा = sec² थिटा. आपल्याला -1 पाहिजे ना, म्हणजे +1 जर तिकडे गेला की -1 होईल. म्हणजे tan² थिटा = sec² थिटा - 1. म्हणजे मी जर बघितलं त्या आयडेंटिटीला आणि या इक्वेशनला, या सबस्टिट्यूशनला, एक्सप्रेशनला, तर मी x ची व्हॅल्यू काय पुट करणार? x ची व्हॅल्यू मी आता sec थिटा पुट करणार. sec² थिटा -1 असतो माझा tan² थिटा, स्क्वेअर रूट कॅन्सल, माझा आन्सर आलं tan थिटा. नेक्स्ट इथे हा जो फॉर्म्युला आहे ना तो थोडा आपला sin थिटा × cos थिटा 2 टाइम्स sin थिटा × cos थिटा डबल अँगलचा फॉर्म्युला सारखा दिसतोय. म्हणजे जर मी इथे x ची व्हॅल्यू x = sin थिटा पुट केली तर नीट बघा, 2 × x ची व्हॅल्यू sin थिटा, अंडर रूट मध्ये 1 - sin², तो 1 - sin² असतो cos², स्क्वेअर रूट कॅन्सल, मला आन्सर भेटलं 2 × sin थिटा × cos थिटा. 2 sin × cos असतो आपला sin ऑफ 2 थिटा. डबल अँगलचे फॉर्म्युले आपण तयार केले, तुम्ही जाऊन बघू शकता. हे सगळे रिझल्ट आणि सबस्टिट्यूशन यूज केले की रिझल्ट डायरेक्टली भेटले की आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. यू कॅन राईट डाऊन. नेक्स्ट सबस्टिट्यूशन आहे 1 - x² / 1 + x². आता तुम्हाला डबल अँगल, ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले जर बघितले असतील तुम्ही तर डायरेक्टली तुम्ही सांगू शकता की इथे x ची व्हॅल्यू काय पुट करायची. तर इझी आहे. इथे आपण सबस्टिट्यूशन घेणार की आपण काय सबस्टिट्यूट करतो, सबस्टिट्यूशन आणि इकडे त्याचा रिझल्ट. आता जर मी x ची व्हॅल्यू tan थिटा पुट केली तर हा आपला कोणता फॉर्म्युला तयार होतोय? 1 - tan² / 1 + tan². हा आपला cos ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला इथे आपला तयार होतोय. नेक्स्ट 2x / 1 - x². इथे पण x ची व्हॅल्यू जर आपण tan थिटा पुट केली तर 2 tan थिटा / 1 - tan² थिटा हा माझा tan ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला आपण इथे तयार करू शकतो. नेक्स्ट 3 4 3 4 तर सिक्वेन्स सोपी आहे. कोणाची? साइनची की कॉसची? तर साइन साठी म्हणजे x ची व्हॅल्यू जर मी ते sin थिटा पुट केली तर ऑब्विसली हा फॉर्म्युला माझा कोणाचा तयार होईल? sin ऑफ 3 थिटाचा तयार होईल. आणि 3 sin, आता इथे नीट बघा, हा 3x - x³ 1 - 3x². x ची व्हॅल्यू ऑब्विसली हा tan 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. x ची व्हॅल्यू आपण tan थिटा पुट करणार आणि ऑब्विसली 3 tan थिटा - tan³ थिटा आपण 1 - 3 tan² थिटा हा आपला tan 3 थिटाचा फॉर्म्युला तयार होतो. याच्या व्यतिरिक्त यामध्ये दुसरं काहीही नाहीये. फक्त आणि फक्त एवढे सबस्टिट्यूशन, बाकीचे सगळे पॅरामेट्रिक, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह, कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह एवढेच फक्त थिअरी आहे. एवढं आपल्याला केलं की आपण डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. पटकन लिहून घ्या. आता शेवटी, सगळ्यात शेवटी तुम्ही ज्याची वाट बघताय ते म्हणजे शॉर्टकट्स. खूप इम्पॉर्टंट आहे आणि या शॉर्टकटचा यूज करून आपण
फक्त आणि फक्त 10 ते 15 सेकंदामध्ये डायरेक्टली एखाद्या क्वेश्चनचा आन्सर लिहू शकतो. आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट जो शॉर्टकट आहे तो नीट ऑब्झर्व करूया आपण. ब्रॅकेटच्या बाहेर tan इनव्हर्स x. आता आतमध्ये बघा a cos f of x प्लस b sin f of x, a मायनस a असे क्रॉस व्हेरिएबल म्हणजे आपले सगळे जे कॉन्स्टंट असतात ना a मायनस a हे आपले कॉन्स्टंट हे नंबर असतात, हे सेम पाहिजे आणि b आपले सेम पाहिजे. आता त्यानंतर cos of f of x cos of f of x सेम, हा f of x पण आपला सेम पाहिजे. पुढे पण sin of f of x sin of f of x हे जर सेम असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे y इज इक्वल टू dy, याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx डायरेक्टली आपला f डॅश ऑफ x येणार आहे. म्हणजे जो कॉस्टच्या समोर f of x आहे ना डायरेक्टली त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, विषय संपला. असा हा एकदम सिंपल शॉर्टकट आहे. फक्त डोक्यात ठेवा की बाहेर tan इनव्हर्स पाहिजे, a मायनस a क्रॉस वाले नंबर सेम पाहिजे, cos f of x च्या खाली cos f of x, sin f of x च्या खाली sin of f of x. आता सेकंड तोच आहे, फक्त मायनस साइन वरती प्लस साइन खाली. तो ऑब्विसली इकडे डेरिव्हेटिव्हला काय साइन येईल आपलं मायनस ऑफ f डॅश ऑफ x. म्हणजे आता एक्झाम्पल मध्ये जर बाहेर tan इनव्हर्स आलाय आणि आतमध्ये अशी सिक्वेन्स काहीतरी मॅटर करते, अशी सिक्वेन्स तुम्हाला बघायला भेटते, तर डेरिव्हेटिव्ह सिंपल f डॅश ऑफ x आणि मायनस f डॅश ऑफ x. आता हा जो आहे ना थर्ड नंबरचा तो खूप सिंपल आणि खूप वेळेस विचारला जाणारा क्वेश्चन आहे. x चा पॉवर p, y चा पॉवर q आणि x प्लस y चा पॉवर p प्लस q. म्हणजे या पॉवरची जर समेशन इकडे जर असेल तर त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपला y अपॉन x येतो आणि डबल डेरिव्हेटिव्ह आपला डायरेक्टली 0 येतो. दोन्ही पण डेरिव्हेटिव्ह कधी कधी पहिल्या वर्षी किंवा एखाद्या शिफ्टला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विचारतात, एखाद्या शिफ्टला सेकंड डेरिव्हेटिव्ह विचारतात. नेक्स्ट हा तर खूप इम्पॉर्टंट आहे. या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह रूटच्या आतमध्ये रूट अशा टाईपचं जर फंक्शन असेल, हा तर तुमच्या बोर्डच्या पेपरला सुद्धा विचारला जातो. तर या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह पण खूप सोपं आहे. डिनॉमिनेटरला 2y मायनस 1 आपण अगोदर लिहून घेणार आणि जे फंक्शन आहे ना f of x हेच फंक्शन पुढे कॉपी पेस्ट झालेलं आहे. न्यूमरेटरला त्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार की आपला शॉर्टकट संपला. अशा पद्धतीने हे शॉर्टकट खूप इम्पॉर्टंट आहे. राईट डाऊन फास्ट. आता हे शेवटचे आपले दोन शॉर्टकट्स हे झाले की आपला डेरिव्हेटिव्हची थिअरी सगळी एंड झाली. जर फंक्शन रेस टू फंक्शन असं आपलं एखादं फंक्शन दिलेलं असेल, y इज इक्वल टू दिलेलं असेल, तर याचा डेरिव्हेटिव्ह आपण कोणत्या पद्धतीने घेतो किंवा याचा फॉर्म्युला काय तो एकदा समजून घ्या. खूप सोपं आहे. f of x रेस टू f of x जर असेल तर इथे आपण तेच फंक्शन f of x रेस टू f of x ॲज इट इज घेणार, पुढे ब्रॅकेट. आता ब्रॅकेटच्या आतमध्ये काय आहे ना ते एकदा समजून घ्या. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस, हा खूप सोपा 1 प्लस घ्यायचं आणि लॉग ऑफ फंक्शन f of x घ्या की संपला आपला डेरिव्हेटिव्ह. मग आता याचं एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं असेल तर y इज इक्वल टू आपण x रेस टू x घेऊया. सपोज y इक्वल टू x रेस टू x आपल्याकडे एखादं फंक्शन आहे, तर f of x म्हणजे x, आता वरती f of x म्हणजे पण x. आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय सांगतो की याचा डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायचं, जो x रेस टू x आहे तो ॲज इट इज घ्या x रेस टू x. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस घेतलं आणि पुढे लॉग पण आपण घेऊया. आता f of x च्या ऐवजी कोण आलाय x, म्हणजे आपला आन्सर आलं 1 प्लस लॉग x. हेच आपण मागे लॉग रूलने पण बघितलं, पण हे शॉर्टकट्सने फक्त 5 सेकंदामध्ये आपण याचा आन्सर काढू शकतो. आता नेक्स्ट जो आहे तो f of x रेस टू g of x आहे. म्हणजे बेसला एक फंक्शन आणि g of x त्याच्या पॉवरला वेगळंच फंक्शन आलं तर याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेणार. तर सुरुवात याच्या सारखीच आहे. म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू, अगोदर इथे मी लिहून घेतो dy बाय dx इज इक्वल टू जो आहे ना f of x रेस टू g of x तो ॲज इट इज आपण घेणार f of x रेस टू g of x ॲज इट इज. f of x रेस टू g of x पुढे एक मोठी ब्रॅकेट. आता या मोठ्या ब्रॅकेटमध्ये आपण काय घेतो एकदा नीट लक्ष द्या. आता आपण हा जो पॉवरला आला ना g of x तो ॲज इट इज इथे लिहून घेणार g of x इनटू, आता f of x चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह तो काढायचा आहे, पण तो डेरिव्हेटिव्ह आपण कसा काढतोय बघा. f of x चा डेरिव्हेटिव्ह आपण f डॅश ऑफ x करतो अपॉन f of x आपण ॲज इट इज घेणार प्लस. नीट लक्ष देऊन बघा आपण काय केलं. थोडा तुम्हाला u इंटू व्ही रूल आठवत आहे का, u ॲज इट इज v चा डेरिव्हेटिव्ह प्लस v ॲज इट इज u चा डेरिव्हेटिव्ह, असंच थोडंफार आपण काहीतरी ते करतोय.
जी ऑफ एक्स जो होता ना पॉवरला तो आपण जी ऑफ एक्स ॲज इट इज घेतला, एफ ऑफ एक्स डिनॉमिनेटरला ॲज इट इज आणि वरती एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स घेतलाय. आता एफ डॅश म्हणजे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला. आता नेक्स्ट प्लस पुढच्या पुढे ऑब्विसली कोणाचा डेरिव्हेटिव्ह येईल? जी ऑफ एक्सचा. जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. आता जसं इथे लॉग आला ना, इथे पण लॉग येणार, इथे पण लॉग आपण घेणार. आता लॉगच्या पुढे कोणाला घ्यायचं? एफ ऑफ एक्सला घ्यायचं की आपलं डेरिव्हेटिव्ह एंड झाला. या पद्धतीने आपण सगळे शॉर्टकट्स बघितले. आता आपण नेक्स्ट व्हिडिओ पासून डेरिव्हेटिव्हचे सगळ्यात इम्पॉर्टंट असे मला जे वाटतंय 2025 चे सगळे क्वेश्चन आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, अपकमिंग व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत. जिथे आपण शॉर्टकट्स यूज करायचे तिथे पण करणार, पण ज्या ठिकाणी शॉर्टकट्स यूज होत नाही तिथे आपण कमीत कमी वेळेत कसे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. थँक्यू.